कॉल का उचलत नाहीये हा माणूस? हा नक्की येणार आहे, नक्की खोटी माहिती दिली आहे कोणी मला. दीदी, ही चिठ्ठी तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो. कोणी दिली आहे? अरे ऐक. अहो, सॉरी. हे बघा, तुम्हाला वाईट वाटलं असेल ना तर मी पाया पडते तुमच्या. काय करतास नाही ते? ही म्हणजे तुम्हाला पण मी आता गुंड मवाली खुनी वाटतोय? तुमच्या बहिणीला वाटत होतं तर सगळं ठीक होतं, आता तुम्हाला पण मी खुनी वाटतोय? अहो स्नेहाताई, मी खुनी नाहीये. मी हे जे काय करतोय ते सगळं आपल्या माणसांसाठी करतोय. त्या दिवशी परेश रावांच्या वडिलांवर मी हात उचलला कारण ते माईंच्या विरोधात बोलत होते आणि त्या उलट त्यांनी तुमचा अपमान केला म्हणून मला सहन नाही झाला. म्हणून म्हणजे मी हे सगळं केलं त्यावरून तुम्ही ठरवलं की मी खुनी येते? अहो नाही हो, खरंच असं काही नाहीये. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. मला खरंच माहिती की तुम्ही असं काहीच केलेलं नाहीये, पण मला वाटतंय ना मी नाही केले. तुम्हाला कसला संशय आलाय स्नेहाताई? मध्यंतरी गावात बघा खून झाला नार्याचा, तर वैदेहीला वाटतंय की तो खून तुम्ही केलाय. हे बघा, मला माहिती की तो खून तुम्ही नाही केलाय, पण तिला असं का वाटतंय मला कळत नाही. आणि तुम्ही रागवू नका, खरंच तुम्ही रागवू नका. स्नेहाताई, रागवत नाहीये तुमच्यावर. नार्या दोस्त होता आपला, जीवाभावासारखा होता नार्या. नार्याचा खून कोण का करेल मला खरंच कळत नाहीये. नार्याचा खून माझ्यासाठीच खूप मोठा धक्का होता. आता तुमच्या बहिणीला कसा पटवून देऊ की नार्याचा खून मी नाही केलाय म्हणून? हे बघा स्नेहाताई, कोणी चूक केली तर मला राग येतो, मला सहन नाही होत. मी एक दोन हाणतो बोलतो, पण मी खुनी नाहीये हो. विश्वास ठेवा माझ्यावर. माझा तुमच्यावरती खरंच पूर्ण विश्वास आहे, पण फक्त हे सगळं प्रकरण मला एकदा तुमच्या तोंडून ऐकून खात्री करून घ्यायची होती की असं काही नाहीये म्हणून. आता बघू, मी स्वतः एकदा ना वैदेहीला समजावायचा प्रयत्न करते. खरंच सॉरी बरं का. बरं, मी ना आता येते. ते मला तयारी करायची. मला परेश रावांना रात्री पुण्याला जायचंय ना. ठीक आहे. आणखी बडीव, ही गोष्ट तुमच्या मनात होती, तुम्हाला वाटत होतं तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण आता मी खुनीच आहे असं म्हणून तुम्ही सगळीकडे पसरवताय. काय करायचं यांचं? काम करून आलं तुमचं. चिठ्ठी दिली. अरे वा वा वा, गुड गुड गुड. चला गोष्टी, आपला माणूस कामाच्या गोष्टी करून आला. इनाम देतास नी. तू आम्हासनी खुश केलं ना, आम्ही तुला खुश करणार. तू भी काय अदरक का किससे पाला पडाय? गे आईस्कर, जा आईस्क्रीम खा. आईस्क्रीम महाग झाली हो. 20 रुपये मध्ये चांगली आईस्क्रीम नाहीयेत. अहो एवढं साहेब मी मेहनत केली, एवढं पळवलं तुम्हाला, चिठ्ठी दिली आणि 20 रुपये थोडं जास्त द्या ना. छोटा पॅकेट बडा धमाका.
तुला काय चिठ्ठी पोचवायची 20,000 रुपये देऊ का? हा? अहो, या ट्रीटमेंट साठी पण पैसे लागतात ना. आणि तुम्ही एवढी मोठी गाडी घेतली तर 500 रुपये तर द्या ना. कशाला वाढवून ठेवलंय मग ते? 500 रुपये दे. हे घे 100. 500. 100? त्या ताईंना जाऊन सांगू का? तुम्ही चिठ्ठी दिली होती गोष्टी ना तुम्ही. ए सोनुल्या, ए पिल्या, अरे 500 रुपये पाहिजे ते तुला. मी 100-100च्या 5 नोटा देणार होतो तुला. काय तू बी हे घे डायरेक्ट 500 अख्खी नोट. 100 आणि इकडे 100 कशाला? अरे पडले बिडले तुझ्याकडून तर. हा आता मोठा आईस्क्रीम घ्या, फॅमिली पॅक मोठा. हा जा. हा. आणि साहेब नेक्स्ट टाइम सांगा मला, कोणत्या दुसऱ्या ताईला चिठ्ठी द्यायची असेल तर देईन मी. कन्सेशन देईन मी नेक्स्ट टाइम. येतो. ए बेने, आजकालची पोरं ना यापेक्षा फास्ट आहेत कन्सेशन म्हणे. त्या माणसाचा फोन कॉल, तो लहान मुलगा, ही चिठ्ठी, काहीतरी गडबड नक्कीच आहे. पत्ता नक्की कसला आहे? त्या खुन्याचा पत्ता तर नसेल ना? सर, तेज प्रताप आणि माई साहेबांना काही माहित असतं तर आतापर्यंत गाजावाजा नक्की झाला असता. मग अशी कुठली माहिती आहे जी फक्त ह्या माणसाला माहिती आहे? खून जरी तेज प्रतापनी स्वतः केला नसेल तरी इतर कुठल्या तरी माणसाला सांगितलं असेल करायला. उद्या ह्या पत्त्यावर जाऊन बघायलाच हवं. रणजितराव, काय डोकं लावलंय तुम्ही? माणूस बी असं परफेक्ट शोधलाय, पान बी असा मारलाय की डायरेक्ट निशाण्यावर लागलाय.